नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी. जसं आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये आज आपण असाइनमेंटचे प्रॉब्लेम बघणार आहोत. बघा, असाइनमेंटमध्ये आपल्याला अशा टाईपचा प्रॉब्लेम दिला असतं. काय म्हणलं असतं? सॉल्व द फॉलोइंग असाइनमेंट प्रॉब्लेम फॉर द मिनिमायझेशन. ठीक आहे. देन आपल्याला असा प्रॉब्लेम दिलेला असतं. काय रोज दिलेले असतात, काय कॉलम्स दिलेले असतात. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला फाइंड द ऑप्टिमल जॉब असाइनमेंट अँड फाइंड द ऑप्टिमल कॉस्ट असाइनमेंट असं प्रॉब्लेम दिलेला असतो. ठीक आहे. अशा प्रकारे दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिला असाइनमेंट करायचं. असाइनमेंट काढत असताना काही इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, रो रिडक्शन. ठीक आहे, रो रिडक्शन. देन आपल्याला काय करावं लागतं, कॉलम रिडक्शन. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतोय, ऑप्टिमल कंडिशन असते आपल्याकडे. ठीक आहे. देन काय असतं ऑप्टिमल कंडिशन, द नंबर ऑफ लाईन्स रिक्वायर्ड टू कव्हर ऑल झिरोज मस्ट बी इक्वल टू ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. त्यानंतर हे कॉलम रिडक्शन केल्यानंतर आपल्याला जेवढे झिरोज असतात ते लपवायचे असतात. ठीक आहे. ते लपवण्यासाठी आपल्याला लाईन्स मारावं लागतात. ते लाईन्स किती पाहिजेत, तर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, किती बाय कितीचा टेबल आहे. बघा, हे 1 2 3 4 5, इकडे 1 2 3 4 5, 5 बाय 5चा टेबल आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 5 बाय 5 आहे, म्हणजे सिंगल व्हॅल्यू पकडायची 5. ठीक आहे. देन आपल्याला सगळे झिरो कट करण्यासाठी 5 लाईन्स पाहिजेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण ऑप्टिमल जॉब असाइनमेंट करू शकतो. कसं करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा जे दिलंय त्याच्यावरनं काय करायचं, आपल्याला 2 कंडिशन्स सॅटिस्फाय केले पाहिजे. ठीक आहे. व्हॉट आर दोज 2 कंडिशन्स? ठीक आहे. बघा, मी स्टेटमेंट लिहितोय, परत मी स्क्रॅच करतो कारण आपल्याकडे जागा कमी आहे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. तर काय कंडिशन्स आहेत बघा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ह्याला काय कसं लिहायचं स्टेटमेंट वाईज बघा. 2 कंडिशन्स आर टू बी सॅटिस्फाईड टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. हे लिहिल्यानंतर काय कोणते कंडिशन आहे, फर्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिनिमायझेशन. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिनिमायझेशन काय, मिनिमायझेशन आपल्याला दिलेलं असतं, प्रॉब्लेम फॉर मिनिमायझेशन. ठीक आहे. जॉब असाइनमेंट, कॉस्ट असाइनमेंट, टाइम वगैरे काही दिलेलं असतं, त्याच्यानुसार आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ऑलवेज मिनिमायझेशन असतं. कॉस्ट मिनिमाइज असेल किंवा टाइम मिनिमाइज असेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड कंडिशन आहे, काय असते सेकंड कंडिशन, एम मस्ट बी इक्वल टू एन. एम मीन्स नंबर ऑफ रोज किती आहेत, 1 2 3 4 5, आणि नंबर ऑफ कॉलम्स मीन्स एन असतं. ठीक आहे. देन 5 इक्वल टू 5, हेन्स कंडिशन इज, इथं असं लिहा, नंबर ऑफ रोज मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे. त्याच्या खाली लिहू शकता तुम्ही एम इक्वल टू एन. ठीक आहे. 5 इक्वल टू 5, हेन्स कंडिशन इज सॅटिस्फाईड, हेन्स द प्रॉब्लेम इज बॅलन्स प्रॉब्लेम. हेन्स द प्रॉब्लेम इज बॅलन्स प्रॉब्लेम. हे झालं. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, कंपल्सरीली आपल्याला रो रिडक्शन करायचं. ठीक आहे. हे 2 स्टेटमेंट लिहून घ्यायचं, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. हे कंपल्सरीली पार्टच करून ठेवा. ठीक आहे. असाइनमेंटचा प्रॉब्लेम असेल तर हे क्वेश्चन तुम्ही हे स्टेटमेंट पार्ट करून ठेवा. ठीक आहे. सगळ्यात पहिलं रो रिडक्शन करायचं आपल्याला. कसं करणार, नाऊ वी कॅन डू रो रिडक्शन. कसं करणार रो रिडक्शन, टेबल काढा, ए बी सी डी ई 1 2 3 4 5. ठीक आहे. रो रिडक्शन करत असताना काय करायचं, प्रत्येक रोज मध्ये काय करायचं, आपल्याला एक लोवेस्ट नंबर आयडेंटिफाय करायचं. आता ए रो मध्ये काय करायचं, लोवेस्ट नंबर काय 8. बी रो मध्ये लोवेस्ट नंबर काय 3. सी रो मध्ये लोवेस्ट नंबर काय आपला 8. डी रो मध्ये लोवेस्ट नंबर आहे आपला 15, आणि ई रो मध्ये आपला लोवेस्ट नंबर आहे 8. तर काय करायचं, रो रिडक्शन करत असताना प्रत्येक रोज मध्ये लोवेस्ट नंबर आयडेंटिफाय करायचा, आपण केलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे लोवेस्ट नंबर प्रत्येक नंबर मधनं मायनस करायचं. ठीक आहे. कसं करणार बघा, कसं मायनस करणार, 8 - 8 0, 8 - 8 0. ठीक आहे. 8 - 8 0, देन 11 - 8 3, देन 12 - 8 4. ठीक आहे. प्रत्येक रो मधनं मायनस करायचं. ठीक आहे. सेकंड रो मध्ये लोवेस्ट नंबर काय 3 आहे. ठीक आहे. 4 - 3 1. ठीक आहे. तिकडे 5 - 3 2, 6 - 3 3, 3 - 3 0, 4 - 3 1. ठीक आहे. आता खालच्या रो मध्ये या, काय लोवेस्ट नंबर 8, 12 - 8 4. ठीक आहे. देन 11 - 8 3,
10 - 8 2, ठीक आहे. 9 - 8 1, 8 - 8 0, ठीक आहे. देन आपल्याला काय करायचं आहे, फोर्थ रोला येतं. फोर्थ रो मध्ये काय 15 लोवेस्ट नंबर, 18 - 15 3, 21 - 15 6, 18 - 15 3, देन 17 - 15 2, देन 15 - 15 0, ठीक आहे. देन लास्ट रो मध्ये या, लोवेस्ट नंबर 8 आहे, 10 - 8 2, ठीक आहे. 11 - 8 3, ठीक आहे. 10 - 8 2, 8 - 8 0, 12 - 8 4, ठीक आहे. हे झालेलं आहे आपलं रो रिडक्शन, ठीक आहे. ऑलवेज काय करायचं, रो रिडक्शन झाल्यानंतर आलेल्या रो रिडक्शन मधनं आपल्याला कॉलम रिडक्शन करायचं असतो, ठीक आहे. कॉलम रिडक्शन कसं करणार, नाउ वी कॅन डू कॉलम रिडक्शन. कसं करणार कॉलम रिडक्शन बघा, ठीक आहे. कॉलम रिडक्शन करण्यासाठी आता आपण रो रिडक्शन करत असताना प्रत्येक रोज मध्ये एक लोवेस्ट नंबर फाइंड आउट केला होता. आता कॉलम रिडक्शन करत असताना प्रत्येक कॉलम मध्ये एक लोवेस्ट नंबर आयडेंटिफाय करा. बघा 0 0 0 लोवेस्ट नंबर, ठीक आहे. 0 आणि इकडे काय 0, ठीक आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये 0 0 0 0 आहे. म्हणजे आता काय करायचं, कॉलम रिडक्शन मधले आपण लोवेस्ट नंबर आयडेंटिफाय केलेला आहे. आता हे लोवेस्ट नंबर सगळ्यामधनं मायनस करायचं. कसं करणार बघा, इथे लिहून घ्या ABCDE 1 2 3 4 5, ठीक आहे. 0 - 0 0, 1 - 0 1, 4 - 0 4, 3 - 0 3, 2 - 0 2. म्हणजे प्रत्येक रोज मध्ये, प्रत्येक कॉलम्स मध्ये आपल्याला लोवेस्ट नंबर 0 आहे. म्हणजे प्रत्येक नंबर मधनं जर 0 मायनस केला तर आन्सर आपलं काय येणार आहे, 0 - 0 सेम, म्हणजे सेम आन्सर येणार आहे, ठीक आहे. जशाच तसं आता आपण काय करूया, सेम करून घेऊया. तुम्ही चेक करू शकता, मायनस केल्यानंतर आपल्याला सेम कॉलम व्हॅल्यूज येतात, ठीक आहे. फास्ट मध्ये करूया आपण. 0 3 2 3 2, ठीक आहे. 3 0 1 2 0, 4 1 0 0 4, ठीक आहे. आता आपलं कॉलम रिडक्शन अशा प्रकारे झालेलं आहे. आता जेव्हा केव्हा आपलं कॉलम रिडक्शन होतं त्यानंतर एक कंडिशन ट्रिगर होते. कोणती कंडिशन आहे बघा, कंडिशन लिहून घेतो मी. द नंबर ऑफ लाइन्स required to cover all zeros must be equal to order of matrix. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय तुम्हाला सांगितलेलं आहे मी ऑलरेडी. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज नथिंग बट द मॅट्रिक्स साइज m into n. 5 रोज 5 कॉलम्स, 5x5 मीन्स ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आपली 5 असते, ठीक आहे. देन ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 5 आहे. तर आता आलेल्या कॉलम रिडक्शन मध्ये जेवढे झिरोज दिसतात 1 2 3 4 5 6, ठीक आहे. जेवढे झिरोज दिसतात तुम्हाला ते सगळे झिरोज लपले पाहिजेत. किती लाईन्स मध्ये, 5 लाईन्स. म्हणजे असे लाईन्स मारा की सगळे झिरो कटले पाहिजेत, ठीक आहे. किती, 5 लाईन मध्ये. बघा जिथं मॅक्सिमम झिरोज आहेत सगळ्यात पहिल्या तिथं लाईन मारा. बघा आता मला ए रो मध्ये 3 झिरो दिसतात 1 2 3, तर मी हॉरिझॉन्टल लाईन मारून घेतो, ठीक आहे. हॉरिझॉन्टल लाईन मारून घेतलेला आहे. त्यानंतर मला ह्या 5 नंबरच्या कॉलम मध्ये 2 झिरो दिसतात, त्याच्यामुळे मी इथे एक व्हर्टिकल लाईन मारून घेतलेला आहे, ठीक आहे. परत मला 4 नंबर मध्ये 1 2 झिरो दिसतात, परत मी एकदा व्हर्टिकल लाईन मारून घेतले, ठीक आहे. सगळे झिरो कटले का आपले, बघा कुठे शिल्लक आहे का, ठीक आहे. आपली कंडिशन काय म्हणते, 5 = 5 यायला पाहिजे. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय, 5 लाईन्स मध्ये सगळे झिरो कटले पाहिजे. किती लाईन झालेत, 1 2 3, 3 लाईन्स मध्येच आपले सर्व झिरो कटलेले आहेत. मीन्स 3 = 5 आहे का, नाही. म्हणजे 3 इज नॉट इक्वल टू 5. हेन्स कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड. नाउ we have to draw new revised matrix, ठीक आहे. हे स्टेटमेंट लिहा. आता कंडिशन सॅटिस्फाय झाली नसली म्हणजे रिवाइज मॅट्रिक्स काढावं लागतं आपल्याला. रिवाइज मॅट्रिक्स कसं काढणार बघा, रिवाइज मॅट्रिक्स काढत असताना आपल्याला हे जे लाईन्स काढलेले आहेत जिथनं जिथनं लाईन्स गेलेली आहे, ठीक आहे. बघा ए वरनं पूर्ण सगळ्या सेल्स मधनं लाईन गेलेली आहे.
आता 4च्या पूर्ण कॉलम्समधनं लाईन गेलेली आहे, म्हणजे जिथनं जिथनं लाईन गेलेली आहे ना ते झाले आपले कवर्ड मॅट्रिक्स. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, कवर्ड मॅट्रिक्स. आणि जिथनं लाईन नाही गेली बघा, हे 1 2 3 4 3 2 3 6 3 2 3 3 हे अनकवर्ड आहे. ठीक आहे, जिथनं लाईन नाही गेली ते आपले अनकवर्ड मॅट्रिक्स आहे, म्हणजे जिथनं काहीच गेलं नाही ते ओपन आहेत, ओपन मॅट्रिक्स. ठीक आहे, देन आपल्याला नेक्स्ट कंडिशन काय सांगतं, रिवाइज मॅट्रिक्स काढायचं असेल जेव्हा केव्हा, रिवाइज मॅट्रिक्स काढत असताना आपल्याला जे अनकवर्ड मॅट्रिक्स आहे म्हणजे जिथनं काहीच गेलेलं नाही, ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला एक लोवेस्ट नंबर फाइंड आउट करायचं. काय करायचं, लोवेस्ट नंबर. बघा काय, लोवेस्ट नंबर आपला 1 आहे. ठीक आहे, म्हणजे आता काय करायचं आपल्याला, हे लोवेस्ट नंबर ह्या सर्व अनकवर्ड मधनच मायनस करायचे. ठीक आहे, काय करायचंय, अनकवर्ड मधनं लोवेस्ट नंबर मायनस करायचे, देन आपल्याला न्यू रिवाइज मॅट्रिक्स भेटेल. ठीक आहे, बघा कसं करणार. 1 2 3 4 5 A B C D E. ठीक आहे, बघा अनकवर्ड मधनं मायनस करा लोवेस्ट नंबर. लोवेस्ट नंबर काय आपला, लोवेस्ट 1 नंबर आहे. ठीक आहे, आता बघा B च्या बाजूला 1 - 1 0. ठीक आहे, 2 - 1 बघा इथं 2 - 1 1, 3 - 1 2. आता 4 - 1 3, 3 - 1 2, 2 - 1 1. ठीक आहे, खाली बघा 3 - 1 2, 6 - 1 5. ठीक आहे, 3 - 1 2. देन आहे E 2 - 1 1, 3 - 1 2, 2 - 1 1. ठीक आहे, आता हे झालं आपलं अनकवर्ड मॅट्रिक्स मधनं लोवेस्ट नंबर फाइंड आउट केला, दॅट इज 1. आता अनकवर्ड मधनच मायनस केला आणि न्यू रिवाइज मॅट्रिक्स मध्ये लिहिलेला आहे. आता नेक्स्ट काय करायचंय, नेक्स्ट काय करायचंय, ते लोवेस्ट नंबर जे आहे आपला, जे 1 आहे ते कवर्ड मॅट्रिक्सच्या इंटरसेक्शन पॉइंटला ऍड करायचं. बघा इंटरसेक्शन म्हणजे जिथनं 2 लाईन्स गेले, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. ठीक आहे, इथनं बघा एक लाईन गेलेली आहे आणि इथनं एक लाईन गेलेली आहे. ठीक आहे, इंटरसेक्शन पॉइंट किती आहेत आपले, 2. तिथं फक्त हे लोवेस्ट नंबर ऍड करा, म्हणजे 3 + 1 काय झालं 4 आणि 4 + 1 5. ठीक आहे, काय करायचं बघा, कॉलम रिडक्शन झालं, आपली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. सॅटिस्फाय होत नसल्यावर आपल्याला अनकवर्ड मॅट्रिक्स आणि कवर्ड मॅट्रिक्स फाइंड आउट करायचे. मग अनकवर्ड मॅट्रिक्स मधनं लोवेस्ट नंबर फाइंड आउट करायचा, जे की फाइंड आउट केलं 1. म्हणजे लोवेस्ट नंबर त्या अनकवर्ड मॅट्रिक्स मधनच आपल्याला काय करायचं, मायनस करायचं. डिडक्ट इट फ्रॉम अनकवर्ड मॅट्रिक्स इटसेल्फ. ठीक आहे, मायनस केलं आपण, आपल्याला हे भेटलं. मग कवर्ड मॅट्रिक्सच्या इंटरसेक्शन पॉइंटला ऍड करायचे, 3 + 1 4 + 1 5 झालं. बाकी उरलेल्या व्हॅल्यू जशा तसं लिहा, 0 0 0 0 0 0. ठीक आहे, आता इथं 0 1 2 0 0 1 2 0. ठीक आहे, इकडे काय 1 0 0 4 1 0 0 4. देन ट्रिगर आउट द सेम कंडिशन. काय कंडिशन आपली, आता हे रिवाइज मॅट्रिक्स झाल्यानंतर डबल कंडिशन लिहायची, द नंबर ऑफ लाईन्स रिक्वायर्ड टू कवर ऑल झिरोज मस्ट बी इक्वल टू ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स किती आहे, 5 आहे. आता 5 लाईन्स मध्ये आपल्याला सर्व 0 काटायचे, जिथं मॅक्सिमम आहेत सगळ्यात पहिल्यांदा काटा. बघा ए मध्ये मॅक्सिमम आहेत, मी काटलं. ठीक आहे, देन कुठं आहेत माझे मॅक्सिमम, बघा बी मध्ये 1 2 दिसतंय, म्हणून इथे एक लाईन घेतली. लाईन तुम्ही कशीही मारू शकता तुमच्या मर्जीनुसार. ठीक आहे, फक्त 0 कटले पाहिजे. ठीक आहे, आता ह्या 5 मध्ये मला 2 0 दिसतात, काटले. ठीक आहे, आता किती झाले आपले, बघा किती झाले आपले, इथे एक 0 आहे. ठीक आहे, ह्याला मी हॉरिझॉन्टल. ठीक आहे, झालेलं आहे आपलं. किती लाईन झाल्या, 1 2 3 4. देन 4 is not equal to 5. 4 is not equal to 5. Hence condition is not satisfied. Condition is not satisfied. परत आपल्याला रिवाइज मॅट्रिक्स काढावं लागेल. ठीक आहे, परत आपल्याला रिवाइज मॅट्रिक्स काढावं लागणार. बघा मी एक कट करून घेतो आता. आता कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड, हेन्स वी हॅव टू ड्रॉ रिवाइज मॅट्रिक्स अगेन. ठीक आहे, रिवाइज मॅट्रिक्स काय करणार आता, परत इथं कवर्ड मॅट्रिक्स. ठीक आहे, कवर्ड आणि हे अनकवर्ड सेम करायचं. अनकवर्ड मधनं लोवेस्ट नंबर फाइंड आउट करा. ठीक आहे, 1 आहे, आणि अनकवर्ड मधनच मायनस करा आणि रिवाइज मॅट्रिक्स काढा. बघा न्यू
रिवाइज मॅट्रिक्स वन टू थ्री फोर फाइव ए बी सी डी ई. ठीक आहे. बघा अनकवर्ड मॅट्रिक्स मधनं मायनस करा. 3 - 1 2, 2 - 1 1, 1 - 1 0, 1 - 1 0. ठीक आहे. खाली 2 - 1 1, 5 - 1 4. ठीक आहे. 2 - 1 2 - 1 1 1. ठीक आहे. आता आपण लोवेस्ट नंबर फाइंड आउट केला अनकवर्ड मधनं मायनस केलेलं. आता कवर्ड मॅट्रिक्सच्या इंटरसेक्शन पॉइंटला आपल्याला ऍड करायचे. इंटरसेक्शन पॉइंट काय आपलं एकच आहे 5. ठीक आहे. ऍड करा इथं 6. ठीक आहे. लोवेस्ट नंबर आपला 1 आहे, इंटरसेक्शनला 5 आहे, 5 + 1 6 झालेला आहे. आता इथे एक इंटरसेक्शन पॉइंट आहे आपला 4 + 1 5. ठीक आहे. कुठं आणखी इंटरसेक्शन आहे का? इथे एक इंटरसेक्शन आहे. ठीक आहे. 1 + 1 दॅट इज 2. ठीक आहे. आता हे 3 इंटरसेक्शन पॉइंट झालेले आहेत 1 2 3. त्या इंटरसेक्शन पॉइंटला आपण काय केलं लोवेस्ट नंबर ऍड केलं 5 + 1 6, 1 + 1 2 आणि 1 + 4 5 लिहिलेलं आहे. आता बाकी व्हॅल्यू जशाच तसं लिहा 0 0 0 4 0 0 0 4. ठीक आहे. 0 1 2 0 0 1 2 0. ठीक आहे. नेक्स्ट बघा 1 2 1 0 1 2 1 0. इकडे काय उरले 0 0. देन ट्रिगर आउट द सेम कंडिशन. कोणती कंडिशन? द नंबर ऑफ लाइन्स रिक्वायर्ड टू कवर ऑल zeros must be equal to order of matrix. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 5 आहे. आता 5 लाईन्स मध्ये सर्व 0 कटले पाहिजेत. बघा कसं करणार. जिथं मॅक्सिमम 0 आहेत ते काटा सगळ्यांदा. बघा ए मध्ये मॅक्सिमम 0, सी मध्ये मॅक्सिमम 0. ठीक आहे. आता उरला इथे एक 0, इथे एक 0, इथे एक 0. 1 2 3. सर्व 0 कटले का? सर्व 0 कटले. किती लाईन झाले? 1 2 3 4 5. 5 = 5. Hence condition is satisfied. Hence condition is satisfied. Now we can assign. आता बघा त्यांनी आपल्याला सुरुवातीला प्रॉब्लेम मध्ये विचारलं होतं की फाइंड आउट द ऑप्टिमल असाइनमेंट. ऑप्टिमल असाइनमेंट बघा ऑप्टिमल जॉब असाइनमेंट. देन आपल्याला सेकंड काय विचारलं होतं त्यांनी? ऑप्टिमल कॉस्ट असाइनमेंट. सेकंड लिहा ऑप्टिमल कॉस्ट असाइनमेंट. कसं करणार? जस्ट चेकआउट. ठीक आहे. बघा जॉब असाइनमेंटला कसं करायचं बघा. आता आपण असाइनमेंट करू शकतो कारण कंडिशन इक्वल टू झालेली आहे. आता असाइनमेंट करत असताना काय करायचं? ज्या लाईनला रोज किंवा कॉलम मध्ये सिंगल 0 आहे तिथं असाइन करून टाकायचं. सगळ्यात पहिल्यांदा बघा 1 2. ठीक आहे. 1 4 1 0. एकच 0 दिसतंय. जिथं जिथं 0 दिसलंय तिथं सिंगल 0 असल्या ठिकाणी बॉक्स करून टाका. ठीक आहे. खाली बघा 1 2 1 0. इथे एकच 0 दिसतंय. असाइन केलं मी. ठीक आहे. देन आता ई पण कटलं, डी पण कटलं आणि हे 4 पण कटलं, 5 पण कटलं. ठीक आहे. आता ह्या पर्टिक्युलर सेकंड कॉलम मध्ये मला एकच 0 दिसते. बघा एकच 0 दिसतंय. त्याला पण असाइन केलं मी. ए पण गेलं, 2 पण गेलं. राहिलं काय माझं? बी आणि सी. आता बघा पहिल्या ह्याच्यामध्ये ए ला तर मी असाइन करून टाकलेलं आहे कारण रो मध्ये आणि हे असाइनमेंट जे असतात ना कोलिजन नाही झालं पाहिजे. एकाला एकच झालं पाहिजे, एकाला एकच 0 असाइन झालं पाहिजे. बघा आता बी ला इथे 2 0 आहेत परंतु मी जर इथं अलोकेट केलो तर ह्या रो मध्ये 2 अलोकेशन होणार आहेत. दॅट इज नॉट अप्लिकेबल हिअर. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला करायचं नाही कारण कोलिजन होत आहे. कोलिजन इज नॉट अलाउड. ठीक आहे. म्हणजे खाली मी अलाउड केलं, बी पण गेलं माझं, 1 पण गेलं. उरलं काय? सी आणि 3. बघा प्रत्येकाला एक एक असाइनमेंट झाले. एच्या रोजला एकच बॉक्स
बीच्या रोला एकच बॉक्स, सीच्या रोला एकच बॉक्स, डीच्या रोला एकच बॉक्स, ईच्या रोला एकच बॉक्स. म्हणजे रो वाईज आपण ऑप्टिमली असाइन केलं. तर कॉलम वाईज बघा, एका कॉलमला एकच बॉक्स पाहिजे. 1 कॉलमला एकच बॉक्स, 2 ला एकच बॉक्स, 3 ला एकच बॉक्स, 4 ला एकच बॉक्स आणि 5 ला एकच बॉक्स. म्हणजे असाइनमेंट आपली ऑप्टिमल आहे. बघा कोणाला काय काय असाइन केलंय आपण. A2 B1 B1 C3 D5 आणि E4. दिस इज आवर ऑप्टिमल असाइनमेंट, जॉब असाइनमेंट. ठीक आहे, कोण कुठला जॉब करणार आहे ते आपण इथं असाइन केलेलं आहे. आता राहिला ऑप्टिमल कॉस्ट असाइनमेंट. ठीक आहे, आता A2 B1 C3 D5 E4 ह्याच्यामध्ये आता जे ओरिजिनल टेबल होता आपला, ओरिजिनल टेबल मी इथे लिहिला होता, त्याच्यामध्ये A2 ची व्हॅल्यू काय आहे चेक करा. ओरिजिनल टेबलमध्ये A2 ची व्हॅल्यू चेक करा. ठीक आहे, आता आपण ओरिजिनल टेबल आपण इथं काय केलेलं आहे, स्क्रॅच केलेलं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथं टेबल दाखवतो, तुम्ही चेक करा व्हॅल्यूज. ओरिजिनल टेबलमध्ये A2 ची व्हॅल्यू आहे 8. ठीक आहे, B1 ची व्हॅल्यू आहे 4. ओरिजिनल टेबल जे प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो ना त्याच्यामध्ये चेक करा. ठीक आहे, देन C3 बघा 10, D5 15 आणि E4 8. ठीक आहे, याची ऍडिशन करा आपल्याला. ऑप्टिमल कॉस्ट असाइनमेंट 8 + 4 12, 12 + 10 22, 22 + 15 37 आणि 8 43. ठीक आहे, ऑप्टिमल जॉब असाइनमेंट काय आलं आपलं 43. ठीक आहे, दॅट इज द आन्सर. हे अशा प्रकारे आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इझी टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे. असाइनमेंटमध्ये काय करतो आपण, सगळ्यात पहिल्यांदा 2 कंडिशन लिहितो. ठीक आहे, पहिला ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिनिमायझेशन, सेकंड M=N. त्यानंतर आपण रो रिडक्शन करतो, कॉलम रिडक्शन करतो. कॉलम रिडक्शन झाल्यानंतर एक स्टेटमेंट लिहायचा असतो, द नंबर ऑफ लाईन रिक्वायर्ड टू कव्हर ऑल झिरोज. ठीक आहे, म्हणजे इथं 5 लाईन्स मध्ये कटले पाहिजेत कारण ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 5 आहे. मग इथं काय झालं, आपण 3च झाले, परत इथं काय झाले 4 झाले आणि शेवटी 5 = 5 झाले. त्यामुळं कंडिशन सॅटिस्फाय झाली. 5 लाईन्स मध्ये सगळे झिरो कटले पाहिजेत आणि प्रत्येक बॉक्सला, प्रत्येक रोजला, प्रत्येक कॉलम्सला एकच बॉक्स असाइन झाला पाहिजे, जे की फक्त आणि फक्त झिरोजला असाइन करू शकतो आपण. ठीक आहे, ते असाइन केलेलं आहे. आणि ऑप्टिमल जॉब असाइनमेंट म्हणजे सिक्वेन्स. A2 ला असाइन केले, B1 ला असाइन केले, C3 ला असाइन केले, D4 ला असाइन केले आणि E4 ला असाइन केले, D5 ला असाइन केलेलं आहे आपण. ठीक आहे, आणि ह्याचीच व्हॅल्यू A2 ओरिजिनल टेबलमध्ये प्रॉब्लेमच्या काय होती ते लिहिलेलं आहे आपण 8 4 10 15 8. दॅट इज त्याचे टोटल ऍडिशन करा 43. ठीक आहे, अशाच प्रकारे जर तुम्हाला DS चे PYQs बघायचे असतील तर तुम्ही स्वामी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तिथं तुम्हाला फुल DS रेकॉर्डेड सेशन्स भेटून जातील, PYQ सॉल्व्ह केलेले. जर समजा तुम्हाला PYQ नाही, DS पूर्ण सिलेबस 1 to 1 मध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं इन डिटेल आपलं सोल्युशन पाहिजे. ठीक आहे, इन डिटेल तुम्हाला शिकायचं आहे DS. ठीक आहे, फक्त रेकॉर्डेड सेशन्स पाहिजेत तुम्हाला तर रेकॉर्डेड सेशन पण अवेलेबल आहेत. फक्त 999 किमतीमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड सेशन भेटून जातील पूर्ण सिलेबसचे. ठीक आहे, पूर्ण सिलेबस तुम्हाला 999 मध्ये भेटून जाईल. ऑफर प्राइस आहे आणि हे प्राइस चेंज पण होऊ शकते. ठीक आहे, आजच जावा स्वामी अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. ठीक आहे, डाउनलोड केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन परचेस करू शकता रेकॉर्डेड सेशन्स फॉर DS. ठीक आहे, फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टरसाठी. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला जर काही क्वेरी झाल्या डायरेक्टली तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा नंबर आहे, डिस्प्ले होत असेल तुम्हाला. ठीक आहे, यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही क्वेरीज रिझॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. स्वामी अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. असेच कंटेंट आपण काही गोष्टी फ्रीमध्ये घेऊन येतो, काही पेडमध्ये घेऊन येतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच इथपर्यंत बघितलं. धन्यवाद.